बाळे प्रभाग क्रमांक 5 मधून 20 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरांमध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून बाळे प्रभाग क्रमांक 5 हा मतदारसंघ विशेष चर्चेत आला आहे। या प्रभागातून एकूण 20 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक लढत रंगतदार होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती। प्रभाग क्रमांक 5 हा लोकसंख्येच्या दृष्टीनं महत्त्वाचा असून इथं पायाभूत सुविधा, नागरी समस्या, पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व स्वच्छता आदी मुद्दे निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार आहेत। या प्रभागातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये राजू अलुरे, बिजू प्रधाने, आनंद चंदन शिवे, गणेश पुजारी, रतन क्षीरसागर, समाधान आवळे, नागनाथ क्षीरसागर, परमेश्वर सावंत, धीरज थोरात, मंदाकिनी तोडकरी, रेश्मा ढेपे, अलका भवर, सरस्वती सुरवसे, ज्योती बानगुडे, शीतल झाडगे, अनुजा तोडकरी, सीमा शिंदे, सुनीता कोरे आदींचा समावेश आहे। विविध सामाजिक, राजकीय व व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले उमेदवार रिंगणात उतरल्यानं मतदारांपुढे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती। अर्ज प्रक्रिया शांततेत पार पडली असून प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये यापूर्वी झालेल्या विकास कामांचा आढावा, अपूर्ण राहिलेली कामं तसेच भविष्यातील विकास आराखडा हे मुद्दे प्रचारात ठळकपणे मांडले जाण्याची शक्यता आहे। विशेषतः पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा व शैक्षणिक सुविधा याबाबत मतदारांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत। दरम्यान अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर उमेदवारी माघारीची अंतिम तारीख जाहीर केली जाणार आहे। त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल। आज प्रभाग क्रमांक 5च्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सर्वांनी उमेदवारी अर्ज आत्ताच आम्ही दाखल केला। कोणाचं आव्हान आहे सांगू? कोणाचं आव्हान म्हणण्यापेक्षा गेल्या 10 वर्षामध्ये माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी या बाळे परिसरात, केगाव असेल, बाळे असेल, शिवानगर परिसरामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आणून रस्ते, पाणी, ड्रेनेजची समस्या सोडल्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जाणार आहे। त्यामुळं आम्हाला आव्हान काय वाटणार नाही कोणाचं। जनतेला काय आव्हान करणार? जनतेला आव्हान करणार की आम्ही कुठल्याही पदावर नसताना विकासाचे कामं आणि जे मूलभूत सुविधा आहेत ते आम्ही तिथं आमदारच्या माध्यमातून सगळ्या गरजा पूर्ण केल्या जनतेचे। त्यामुळे जनतेला मी आवाहन करतो की उर्वरित जे काय कामं असतील राहिलेले ते सोडण्यासाठी एकदा आम्हाला सर्वांना संधी द्यावी असं मी जनतेला आवाहन करतो। प्रभाग क्रमांक 5 ब मधून ओबीसी महिला यासाठी माझी पत्नी रेश्मा विनय ढेपे यांचा फॉर्म आम्ही इथे भरला। प्रभागामध्ये गेले 9 ते 10 वर्ष झालं आम्ही भारतीय जनता पार्टीकडून जे आमदार आहेत लोकप्रिय विजयकुमार देशमुख मालक यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी आणून जो पायाभूत सुविधा आहेत, ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, रस्ते हे केलेले आहेत। उर्वरित पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही करण्याचा आमचा मानस आहे। तसेच बाळे हे नाव महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडेरायाच्या नावाने मंदिर असल्यामुळं ते ओळखलं जातं। तर आम्ही तीर्थक्षेत्राचा निधी आणून बाळ्याचा विकास करायचा पुढच्या 5 वर्षातला आमचा मानस आहे व तो आम्ही पूर्ण करू। व बाळ्याला जे तीर्थक्षेत्र आहेत मोठमोठे जे विकसित झालेले आहेत, अक्कलकोट, शिर्डी, गाणगापूर असू दे, त्या पद्धतीने बाळ्याचा विकास करायचा आमचा मानस आहे। प्रभाग क्रमांक 5 ब मधून ओबीसी महिला म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे मला जनतेतून। आतापर्यंत मी भरपूर महिलांसाठी कामे केलेली आहेत। सर्वप्रथम सर्व राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचवल्या आहेत व त्यांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे। आणि आम्ही नेतृत्व असं आहे की सर्वसामान्य जनतेत रोजच्या रोज गाठी भेटी घेऊन त्यांचं काम करणार आहे। ड्रेनेज, रस्ते काही असतील अडचणी त्या 100% जनतेच्या केल्या आहेत। त्यामुळे आम्हाला उत्तम असा प्रतिसाद आणि 100% गॅरंटी आहे की जनता आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान करणार। आज सोमवारच्या या शुभदिनी
सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांच्या नगरीत असेल, त्याचबरोबर मी ज्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 5D मधून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे, तो प्रभाग म्हणजे त्या गावचे ग्रामदेवत श्री खंडेरायाच्या चरणी आम्ही वंदन करून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मधून आम्ही या ठिकाणी अर्ज भरायला आलेला आहे. आणि आम्ही सर्वसाधारण पुरुषमधून प्रभाग क्रमांक 5D मधून उमेदवारी अर्ज माझा दाखल केलेला आहे. त्याचबरोबर माझे सहकारी मंदाकिनीताई तोडकरी असतील, माझे सहकारी नागराज मेंबर क्षीरसागर असतील, त्याचबरोबर सुप्रिया कोलार असेल किंवा डोईपिडेताई असतील, या सर्वांनी आम्ही या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अधिकृत नाव अजून डिक्लेअर झालं नाही, कधीपर्यंत यादी येईल, काय विश्वास आहे तुम्हाला मिळेल? आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यावर आणि कामावरती माझा विश्वास आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या कामावर सुद्धा पार्टीचा विश्वास आहे. जो काही पार्टी निर्णय देईल त्या ठिकाणी आम्ही पार्टी आम्हाला सांगितलं किंवा तुमची उमेदवारी नक्की झाली आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी करून आम्ही त्या ठिकाणी लढू. पार्टीने सांगितलं की नाही आपण दुसऱ्या उमेदवाराला दिलं तर त्या ठिकाणी त्याही पद्धतीने आमची तयारी राहील. सोलापूर शहरातल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रभाग 5 या महापालिकेच्या रचनेमधून निर्माण झालेल्या या प्रभागामध्ये सध्या 5 वर्षासाठी निवडणुकीचं या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यामध्ये मी, माझे सहकारी गणेश पुजारी, आम्ही दोघांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. अजून आमचे राहिलेले 2 उमेदवार ते उद्या दाखल करतील. परंतु आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जे काय 15 तारखेला मतदानाचा दिवस आहे, या दिवशी शहराने हद्दवाढ असलेला एकमेव या ठिकाणी हा प्रभाग आहे, भौगोलिक दृष्टिकोनातून मोठा. या भागातली जी जनता आहे, या जनतेने आम्हाला जे आशीर्वाद दिलेला आहे तशा पद्धतीचा आशीर्वाद पुन्हा एकदा देतील हीच आम्ही या ठिकाणी अपेक्षा आहेत आमच्या आणि ते पूर्ण करतील. कारण का आमची जी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनताने हातात जेव्हा निवडणूक घेत असते त्यावेळेला काय चित्र दिसतंय ह्याचं जिवंत उदाहरण देशातल्या किंवा राज्यातल्या किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे. नगरसेवक पद असताना लोक कामं करतात, नगरसेवक पद नसताना या ठिकाणी कामं करणं हे फार मोठं असतं. लोक पदासाठी पक्षाने पार्टी बदलतात, परंतु मी एक असा कार्यकर्ता आहे की जनतेसाठी मी सत्ताधारी पक्षामध्ये गेलो, अजितदादाच्या यांच्या गटामध्ये गेलो, कारण का माझ्या भागातल्या जनतेचं काम झालं पाहिजे हीच उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझ्या शहरातल्या जनतेचं काम झालं पाहिजे. ह्या शहराला दररोज पाणी आणि हा बाळे हद्दवाढ परिसरातील नागरिकांना जी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी अपुऱ्या पद्धतीने आहेत सध्या, ते पूर्ण त्या ठिकाणी करण्यासाठी पुन्हा एकदा अजितदादाच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह घड्याळ आहे. त्या घड्याळाला या ठिकाणी जनतेने घेतलेली निवडणूक हातात आहे. प्रचंड विक्रमी मतांना आम्हाला 4ही उमेदवाराला या ठिकाणी निवडून देतील ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही. दादा, राज्यातील पहिली जी युती झाली आहे ते भाजपाला वगळून जे महायुतीमध्ये आहेत त्यांना वगळून राष्ट्रवादीची आणि शिंदे सेनेची झाली. त्या युतीमध्ये तुम्ही मोठा पाठ तुमचा होता असं कळतंय. आता यासोबत महत्वाचं सांगायचं म्हणजे तुमचे दुसरे जे असतील ते शिंदे सेनेचे असतील का कसे असतील, त्याचे नेमकं काय असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बघा, तुम्ही सोलापूरमध्ये देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे, परत खासदार प्रणितीताई शिंदे आहेत. सोलापूरमध्ये नेहमी सोलापूरची जनता नेहमी आहे ना, कोल कसा दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेची सत्ता सुद्धा ही 2 पक्ष जी एकत्र झालेले आहेत यांना ॲब्सोल्यूट मेजॉरिटी या ठिकाणी मिळेल आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी होईल. भारतीय जनता पार्टी जरी आमचे हा मोठा पक्ष आहे, या मोठ्या पक्षाबरोबर आम्ही राज्यामध्ये केंद्रामध्ये कार्यकर्त्यांच्या जे इच्छा असतात त्यानुसार ह्या सगळ्या निवडणुका असते ती त्या पद्धतीच्या निवडणुका सुरू आहे. ते सध्या आम्ही एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीच्या समोर जात आहे. ही भारतीय जनता पार्टी पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहे आणि आमचे मित्र पक्ष या ठिकाणी जे आहेत भारतीय जनता पार्टी सर्व सन्माननीय आमदार असतील
अतिशय आमचे चांगले संबंध आहेत. सन्माननीय पालकमंत्री असतील त्यांच्याबरोबर सुद्धा आमचे चांगले संबंध आहेत. ह्या सगळे लोक अतिशय आमचे चांगले संबंध असल्यामुळे आमचे कुटुंबाचे अजिबात संबंध नाहीत कुणाबरोबर. ही निवडणूक जनतेला हवा असणारा प्रतिनिधी पाहिजे म्हणून जनतेने ही आमची प्रभाग 5 ची निवडणूक घेतलेली आहे. मी आणि गणेश पुजारी आणि आमच्याबरोबर अजून 2 जण. ची स्ट्रॅटेजी रचताना असं काय आहे की शिंदे सेनेला आणि अजितदादा गटाला नेमके किती जागा मिळतील काय वाटतं यंदाच्या महापालिकेच्या कितीचा नारा असेल आपला? 2 अंकी या ठिकाणी मिळू शकतील असं वाटतं मला. दोघांना 2 अंकी. शिंदे सेना 2 अंकी. ही युती मतदारांसाठी आहे का सत्तेसाठी आहे? नाही, सोलापूरच्या विकासासाठी आहे.